डोळ्यात आल्यात माझ्या. अगं अगं हो जेवलीस का तू? हो. मोदक देते तुला. अगं काऊ असू दे ग, घे मोदक घे. नंतर खाते ना. नंतर खा पण आठवणीने. काय मग आराम केलास की फोनवरच बोलत होतीस? अगं ते फोनचं सोड, पण माझा इव्हेंट आहे तर मला जावं लागेल ना काऊ. नाही हा वैदेही, पूर्ण बरं वाटल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. आराम कर ग जरा काही दिवस, मग काय करायची ती कामं कर. आणि काय ग, मला एक सांग, 2 दिवस झाले तुझा ऍक्सिडेंट होऊन, तुला तो प्रिन्स भेटायला आला नाही? काय फोन बिन केला की नाही त्याने? काऊ हळू बोल ना, राज ऐकेल ना. आणि तसा केलाय त्याने मला फोन. नुसता फोन काय करून उपयोग? एवढी जर काळजी वाटते ना तर येऊन भेटायला नको त्याने तुला? बरं पुढे काही घडलं की नाही आयुष्यात बघ हा, नंतर अचानक कळेल तुझा तो प्रिन्स दुसऱ्याच राजकुमारीला घेऊन पळून गेला म्हणून. गप ग काऊ, सतत काय असं बोलतेस? आणि त्यापेक्षा ना तू जरा मला काहीतरी ग्रीटिंग लिहून दे, एकदाच विचारून टाकते मी त्याला. तू छान कविता लिहून दे, बघू काय उत्तर येतं त्याचं. देते लिहून. अरे पण पाठवायचं कुठे? इथे आलं तर कावेरीला कळेल की आपण लिहिलेली कविता राजसाठीच होती म्हणून. काय वैदेही, लिहून देऊ ना? कसला विचार करतेस? हो दे ना लिहून. नाही काही नाही. मला आठवलं कुठे पाठवायचं ते. कुठे? नाही नाही तू लिहून दे ना मला. बाप रे, केवढा तो उत्साह. मी लिहून देते म्हटल्यावर तू टुणकन तुझ्या पायावर उभी राहिलीस वैदेही. लक्षात येत आहे का तुझ्या? एकदम बरीच झालीस तू. अगं नाही मी उत्साहात उभी राहिले, पण दुखतंय अगं मला अजून. पण होईन मी हळूहळू बरी. वाटतंय तसं बरं. काळजी करू नको, देते मी लिहून. हा सानिया, सानिया गप सांग ना मला, कधी करायचं बेबी प्लॅनिंग? आदित्य, आर यू सिरियस? तुला एवढ्यात बेबी हवाय? काय हरकत आहे? नाही पण मला हरकत आहे ना. पण कसली हरकत? काही काही नाही, ते आमचं असंच काहीतरी. नाही तेच विचारते मी, भांडत नाही आहात ना? अगं असं विशेष असं काहीच नाही काकी, अशीच गंमत करत होतो आम्ही. मग हरकत नाही. अरे आदित्य, तू आज उपास केलायस ना, सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस. दूध घे. सावकाश गरम आहे. घे पिऊन घे. अरे घे ना.
अगं हो, ते जरा गरम आहे ना, मी घेईन नंतर. बरं ठीक आहे. बरं मी बरं झालं विसरत होते तुला सांगायला, उद्याची मीटिंगचे जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सगळे एकदा डोळ्याखालून घाल. हं? हा काकी, पण तू बघितलंयस ना, बस मग. आणि तसंही माझं तिथं काय काम असतं ना, मी आपला नुसता बसलेलो असतो मीटिंग मध्ये. आदित्य, अरे तुलाही कळलं पाहिजे ना काय महत्वाचं आहे. हळूहळू तू सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाला पाहिजेस. हा हो काकी, बघतो मी. नक्की वाचून घे सगळं, ठीक आहे. आदित्य, हा स्वभाव बदल तुझा बघू. आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? आता हे काय करत होतास? का की तू बघितलंयस ना, मग मला बघायची गरज नाहीये वगैरे वगैरे. अरे काय गरज आहे, असं नको वागूस आदित्य. उद्या राजवर्धन जर घरी परत आला आणि तुला ही नोकरी सोडावी लागली तर मग परत काय वेटर म्हणून कामाला लागणारच का तिथे? नाही ना आदित्य, तुला याच प्रोफाईलची नोकरी मिळायला हवी की नाही सांग बघू. त्याच्यासाठी तिथे जाऊन तुला एक्सपिरियन्स विचारला जाईल, तुला किती काम जमतं हे विचारलं जाईल. मग तेव्हा तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? त्याच्यासाठी तुला हे सगळं शिकावं लागेल की नाही सांग बघू. आदित्य, आता आपण तुझ्या मोठ्या सॅलरीचे स्वप्न रंगवतोय. उद्या राजवर्धन जेव्हा परत येईल तेव्हा तुला ती पोस्ट सोडावी लागेल आणि तुझा सगळा पगार खाली उतरेल. मग काय करायचं आपण? म्हणून सांगते आदित्य, तू थोडा इन्व्हॉल्व हो आणि हे सगळं काम शिकून घे. हो सानिया, पण काकी असताना मी काय बोलणार ना. आदित्य, अरे काकींना क्रॉस कर असं मी म्हणतच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं असं स्वतःचं मत असावं. आदित्य, तू जर आता हे काम शिकला नाहीस आणि उद्या जाऊन जर तुला माहेरचा चहा सोडावा लागला तर काय करणार आहेस तू? आदित्य, मला आपल्या संसाराची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं बोलतेय. आता बघ ना, आता आपला प्रेझेंट आपण खूप छान जगतोय, पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. मी आपलं सांगायचं काम केलं, बाकी तू जरा विचार करायला. तो झोप जाय. खूप दिवसांनी असा सण एन्जॉय केलाय. बाप्पाची छान पूजा, पोटभर मोदक आणि गाढ झोप. आणखी काय हवंय आयुष्य? आणि त्यावर त्यांच्या हातचा चहा. थँक्यू. मी म्हणत होते. एकच मिनिट. हा, हॅलो. हॅलो सर, एक सांगायचं होतं. काय झालं? ऑल ओके? ते सर तुमच्या नावाने एक बुके आलाय. बुके?
कुणी पाठवलंय?